नमस्कार. आज मी इथे रावस मासे घेतलेले आहेत. सर्वात अगोदर साफ करून घेते, खवळं काढून घेते. त्यानंतर शेपटीकडचा भाग कापून घेते आणि बाजूचे कल्ले कापून घेते. अशा प्रकारे कल्ले कापून झालेले आहेत. आता डोक्याकडचा भाग कापते. डोक्याकडचा भाग कापून घेते. आणि पोटातली घाण काढून टाकते आणि मासे तिरकस कापून घेते, म्हणजे मोठ्या फोडी दिसतील. मासे कापून झालेले आहेत. आता डोक्याकडचा भाग कापून घेते. मासे कापून झालेले आहेत. आता स्वच्छ धुवून घेते. हे कढीसाठी आणि बाकीचे तळायला घेते. आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि कोकम आगळ घालून पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते आणि बाजूला ठेवते 10-15 मिनिटांसाठी. थोड्या वेळाने तांदळाचं पीठ, रवा आणि थोडीशी लाल मिरची पावडर मिक्स केलेली आहे ते मॅरिनेट केलेल्या माशांना लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला, त्यात मासे फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून मासे फ्राय करून घेते. आता काढून घेते. इथे कैरी घेतलेली आहे. कैरीचं साल काढून घेते आणि छोटे तुकडे करून घेते अशा प्रकारे आणि मीठ लावून बाजूला ठेवते. इथे कढीला लागणार वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता वाटप ग्राइंडरवरती थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून वाटपाला उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात मीठ लावून ठेवलेली कैरी धुवून घालते आणि कैरी शिजेपर्यंत उकळून घेते. कैरी शिजल्यानंतर माशाचा डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. रावसाची कढी तयार आहे. इथे तारले घेतलेले आहेत. तारले साफ करून घेते, खवळं काढून घेते आणि शेपटीकडचा भाग आणि डोक्याकडचा भाग कापून टाकते. अशा प्रकारे पोटाकडचा भाग कापून पोटातली घाण काढून टाकते. अशा प्रकारे बाकीचे मासे साफ करून घेते. मासे साफ करून धुवून घेतलेले आहेत. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक छोटा चमचा मेथी घालते. मेथी परतून झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा लालसर झाल्यावर एक बारीक कापून ठेवलेला टोमॅटो घालते. टोमॅटो परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. टोमॅटो परतून झालेलं आहे. त्यात आलं लसूण पेस्ट घालते 1 मोठा चमचा आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. टोमॅटो छान नरम झालेले आहे. त्यात लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मसाला मिक्स करून घेते व्यवस्थित. मसाला मिक्स केल्यानंतर त्यात पाणी घालते. 4-5 कोकमं घालते आणि हिरवी मिरची घालते. चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढून घेते. मसाला छान शिजलेला आहे.
तर साफ करून धुवून ठेवलेली तारली घालते, मसाल्यात बुडून घेते व्यवस्थित आणि झाकण लावून शिजायला ठेवते. आता झाकण काढलेले आहे, तारली शिजलेली आहे, तारल्यांची ग्रेव्ही तयार आहे. इथे लाल माठ घेतलेलं आहे, साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे. कढईत काढून घेते. एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे, भाजीला वाफ आलेली आहे. भाजी मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी शिजून कमी झालेली आहे. आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालते आणि ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. लाल मटाची भाजी तयार आहे. इथे सुकी सुंगटं घेतलेले साफ करून स्वच्छ धुवून तव्यावर परतून घेते. त्यातलं पाणी सुकल्यावर तेल घालते आणि छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते. सुंगटं परतून झालेले आहेत, छान कुरकुरीत झालेले आहे. इथे एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, ओलं खोबरं, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. आता कोथिंबीर घालते बारीक चिरलेली आणि परतून ठेवलेली सुंगटं घालते. आयत्या वेळी घालायची, नाहीतर नरम होतात. मिक्स करून घेते. सुंगटांचं किसमूर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.